आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी 8 दिवस टिकणारे खमंग खुसखुशीत असे तळणीचे मोदक. हो, अगदी 8 दिवस टिकणारे हे मोदक बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे एकही टिप तुमची मिस होणार नाही. या सगळ्या टिप्सने जर तुम्ही हा मोदक बनवला तर तुम्ही बघू शकता अगदी बाहेरचं कवरिंग बिस्किटासारखं खुसखुशीत होतं आणि आतलं सारण अतिशय मऊ लुसलुशीत, तोंडात घालताच विरघळणारं होतं. चला, रेसिपीला लगेच सुरुवात करूया. त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या. सगळ्यात आधी बाउलमध्ये 2 वाटी गहू पीठ, त्यासाठी पाव वाटी रवा घेतलाय. क्रिस्पी कुरकुरीत मोदक बनवण्यासाठी पहिली टीप आहे ती म्हणजे गहू पीठ बरोबर आवर्जून पाव वाटी रवा घाला. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. आणि आता दुसरी टीप हे ते म्हणजे कडकडीत तेलाचं मोहन. 2 वाटी गहू पीठ, पाव वाटी रवा यासाठी अगदी करेक्ट 4 चमचे पोह्याचे तेल घ्यायचं आणि हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. हे 4 चमचे तेल घालून पीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला अगदी घट्टसर असं मळायचं आहे. नेहमीच्या कणकेच्या पिठापेक्षा थोडंसं दाटसर मळा. यामुळे आपली पारी छान होते आणि मोदक आपला कडक व्हायला मदत होते. तेलाचं मोहन जेवढं तुम्ही छान घालाल ना, तेवढं तुमचा मोदक जास्त दिवस टिकणार आहे आणि तो खमंग खुसखुशीत पण होणार आहे. त्यामुळे दुसरी टीप अगदी महत्त्वाची आहे. थोडं थोडं पाणी घालत घालत ह्याचा मी छान असा डो मळून घेते. तुम्ही बघू शकता अगदी हाताने छान मॅश करत करत त्याला मळून घेते. घट्टसर मळलेला डो जास्त एकसारखा करत बसायची काही गरज नाही. फक्त तो छान मळून घ्यायचा आणि आता वरून तेल वगैरे काहीही न लावता झाकण ठेवून आपण याला एक 10 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूयात. 10 मिनिटामध्ये रवाही छान फुलतो, पीठही छान भिजलं जातं. तोपर्यंत आपल्या सारणाची तयारी. कढई छान गरम झाली की कढईमध्ये तूप घालायचं. तुपावरती अर्धी वाटी रवा घालून घ्यायचा. आता हा रवा खोबऱ्याच्या खिसाच्या 4थ्या प्रमाणामध्ये मी घेतला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही समप्रमाणात किंवा निम्म्या प्रमाणात घेतलं तरीही चालेल. परंतु मी पर्सनली सांगेल रवा थोडंसं कमी ठेवा, कारण ज्यावेळेला तुम्ही मोदक खाता त्यावेळेला रव्याची चव जास्त लागते खोबऱ्यापेक्षा. त्यामुळे खोबऱ्याचा छान फ्लेवर येण्यासाठी अगदी खोबऱ्याच्या खिसाच्या 4थ्या प्रमाणामध्ये रवा घेतला तरी चालेल. आता रवा तुपावरती सगळ्यात आधी खूप छान भाजून घ्यायचा, अगदी लो गॅसवरती भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता छान रव्याचा कलर चेंज झाला. त्यानंतरच मी खोबऱ्याचा खिसा यामध्ये घातलाय. आता खोबरं देखील छान परतवून घ्यायचं. छान ते अगदी सुक्क फडफडीत होईपर्यंत परतवून घ्यायचं. त्याचबरोबर खोबऱ्याच्या ओलसरपणामुळे रवा देखील छानपैकी फुलायला मदत होते. आता यामध्ये घालून घ्यायची पिठी साखर. आवर्जून पिठी साखरच घाला. अख्खी साखर जर तुम्ही या स्टेजला घातली तर ती म्हणावी अशी विरघळणार नाही. त्यामुळे पिठी साखर घाला. पिठी साखर तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी 5 चमचे पिठी साखर घातली आहे. आता पिठी साखर घातल्यानंतर ही 2 मिनिटं छान परतवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचे अर्धी वाटी दूध. जेवढ्या प्रमाणामध्ये आपण रवा घेतला होता तेवढ्याच प्रमाणामध्ये मी यामध्ये दूध घालून घेते. दूध घातल्यामुळे रवाही छान फुलतो आणि सारण आपलं छान ओलसर होतं. ज्या वेळेला तळणीचे मोदक करतो आपण त्यावेळेला बाहेरचं कवरिंग क्रिस्पी कुरकुरीत असणार आहे. त्यासाठी आतलं सारण मऊ अगदी सॉफ्टच हवे, म्हणजे खाताना ती मजा छान येते. बाहेरचं कवरिंग क्रिस्पी कुरकुरीत आणि आतलं अगदी मऊसूद असं सारण. त्यानंतर घालायचे पाव चमचा वेलची पूड आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून घ्या. इथे मी बदाम आणि पिस्ते घातलेत. ते घातल्यानंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. हे सगळं सारण छान मी 2 मिनिटं मिक्स करून घेतले. अगदी मीडियम सुक्क फडफडीत होतं, म्हणजे खूप अगदी ड्रायही नाही आणि खूप ओलसरही नाही. मीडियम असं त्याची कन्सिस्टन्सी राहते. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं हे सारण आपलं तयार झालंय. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरेऐवजी गूळ घातला तरीही चालेल. चला, सारण तयार झाले. कणिकही छान भिजली गेली. आता कणिक आपण छान मळून घेऊयात. सुरुवातीला आपण कणिक फक्त ती मळून ठेवली होती. आता मात्र कणिक आपल्याला छान मळून घ्यायची. यामध्ये तेलाचं मोहन घातलं होतं त्यामुळे वरून तेल लावायची अजिबातही गरज नाही. फक्त हाताने छान मळून घ्या. तुम्हाला जाणवू शकते अगदी घट्टसर असा हा गोळा आहे. अजिबातही पातळ मळायचं नाही. जेवढा तुम्ही घट्ट ठेवाल तेवढं तुमचे मोदक टिकायला मदत होणार आहे. आता यातला एक गोळा काढून घेते आणि पिठीच्या सहाय्याने छानपैकी याची गोल मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. आता पिठी घेऊन छानपैकी आपण चपाती लाटायला घेऊ. मोदक बनवणं अतिशय सोपं आहे. अगदी अर्ध्या तासाच्या आत तुम्ही हे मोदक तयार करू शकता. आणि गणपती बाप्पासाठी तुम्हाला वेळ नसेल त्यावेळेला तुम्ही हे मोदक आरामात वापरू शकता. बऱ्याच वेळेला कामाच्या गडबडीमध्ये आपल्याला मोदक बनवणं दररोज होत नाही. त्यावेळेला तुम्ही हे मोदक आरामात वापरू शकता. अगदी 8 ते 10 दिवस आरामात टिकतात. त्यामुळे सांगितलेल्या सगळ्या टिप्स फक्त फॉलो करा. जर तुम्ही यातली एकही टिप मिस केली ना तर तुमचे मोदक टिकणार नाहीत. ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे टिप्स नक्की फॉलो करा. चला, इथे मी मोठी अशी चपाती लाटून झाली आहे. खूप जाड नाही, खूप पातळही नाही. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची.
आता एखाद्या डिशच्या सहाय्याने अशा पद्धतीने गोल आकार पाडून घ्यायचे. अगदी तुम्ही छोटे छोटे गोळे करून जरी पुरी लाटली आणि त्यामध्ये मोदक केला तरीही चालेल, परंतु अगदी झटपट उरकण्यासाठी मी अशा पद्धतीने करते. गोल पुऱ्या लाटून घेतल्या, काढून घेतल्या की यावरती आता घालून घ्यायचे सारण. आता सारण भरपूर घालून घेणार आहे. मोदक जास्त भरलेला असला की तोंडात घातल्याबरोबर त्याचा बॉम्ब फुटला पाहिजे इतपत सारण आपलं जास्तीचं क्वांटिटीमध्ये असलं पाहिजे. आणि इतकं फ्लेवरफुल हे सारण झाले ना, काही विचारायलाच नको. तुम्ही याच्या करंज्या सुद्धा बनवू शकता. ह्या ओल्या नारळाच्या करंज्या देखील खूप छान होतात. अगदी हेच सारण, फक्त तुम्ही ह्याच्या करंज्या बनवा. चला आता मोदक करायला घेऊयात. अशा पद्धतीने छान पाकळ्या करून घ्यायच्या, एकावर एक घडी घालून घ्यायची. ह्या पाकळ्या करणं खूप सोपं आहे. अगदी एका बोटाने धरायचं आणि दुसऱ्या हाताने छानपैकी घडी एकावर एक घालत राहायची. सुंदर असे हे मोदक आपले तयार होतात. तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये लहान मोठे कसेही तुम्ही करू शकता. छोटंसं असं सुंदर टोकही वरती काढून घेतलंय. तुम्ही बघू शकता किती आकर्षक असा हा मोदक दिसतोय आणि भरपूर सारण भरल्यामुळे अगदी टचटचीत असा दिसतोय. याच पद्धतीने बाकीचे देखील सगळे मोदक मी इथे करून घे. याआधी मी उकडीचे मोदक आणि त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक आणि साच्यातले मोदक हे सगळ्या रेसिपी पोस्ट केल्यात. जर तुम्हाला त्याही बघायच्या असतील तर चॅनलवर जाऊन एकदा नक्की बघा. अतिशय सोपी सुटसुटीत पद्धत उकडीच्या मोदकांची मी दाखवली आहे. चला आता मोदक आपले छान तयार झालेत. आता घेऊयात तळायला. मोदक तळण्यासाठी तेल गरम करून घेतले. छोटासा तुकडा घालून बघायचं तेल कितपत गरम झाले. तेल आपल्याला इथे थोडंसं कोमटसर हवंय, खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही. ही महत्त्वाची तिसरी टीप आहे. कारण जर तुमचं तेल खूप कडकडीत गरम असेल तर मोदक लगेच तळला जाईल, लगेच बाहेरून कलर येईल, परंतु आतून तो तेवढा खुसखुशीत होणार नाही आणि शिजलाही जाणार नाही. त्यामुळे ही तिसरी टीप खूप महत्त्वाची आहे. आता सगळे मोदक घालून घ्यायचे. कढईमध्ये तेल बऱ्यापैकी मी इथे जास्तीचं घेतले, जेणेकरून सगळे मोदक तेलामध्ये छान होतील. मोदक तळत असताना चौथी महत्त्वाची टीप आहे, ती म्हणजे मोदक अगदी लो गॅसवरती तळायचे आहेत. मीडियम गॅसवरतीही तळू नका. जेवढं तुम्ही लो फ्लेमवरती मोदक तळचाल तेवढा तुमचा मोदक खुसखुशीत व्हायला मदत होतो. तिसरी टीप होती ती म्हणजे कोमट तेलामध्ये मोदक सोडून घ्या. आणि चौथी टीप आहे लो गॅसवरती मोदक तळून घ्या. मोदक तळत असताना पुढची टीप म्हणजे एकसारखे ढवळत राहायचे. अजिबात हे मोदक सोडलेत आणि तुम्ही बाजूला गेलाय असं करू नका. मोदक एकसारखे ढवळत ढवळतच तळायचे, म्हणजे सगळ्या मोदकांना एकसारखा रंग येतो. ह्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगते. ह्या जर तुम्ही फॉलो केल्या ना तर खरंच सांगते, यावर्षी तुम्ही गणपती बाप्पासाठी अगदी 10 दिवस आरामात मोदक खाऊ शकता. इतके सुंदर हे मोदक होतात. त्यामुळे अगदी मी मनापासून सांगते की ह्या टिप्स नक्की फॉलो करा. अगदी लो गॅसवरती एकसारखे मी हलवत हलवत ते मोदक सगळे तळून घेतलेत. तुम्हाला दिसत असेल की सगळ्या मोदकांना एकसारखा रंग आलाय. कोणताही मोदक खूप डार्क नाही, खूप फेंट नाही, असं झालेलं नाहीये. अतिशय सुंदर असे हे मोदक आपण आपल्या 5 टिप्समध्ये बनवून घेतलेत. ह्या सगळ्या टिप्स तुम्हालाही फॉलो करायच्यात, कारण तुम्हालाही 8 ते 10 दिवस टिकणारे हे मोदक नक्कीच बनवायला आवडतील. आता दाखवते या 5 टिप्सचा किती मोठा फायदा आहे. मोदक हाताने तोडल्याबरोबर अगदी एखादा बटर तुटावा, बिस्किट तुटावं त्याप्रमाणे खुसखुशीत असा तुटलाय. कोणाला वाटणारच नाही की हे गव्हाच्या पिठाचे मोदक आहेत म्हणून. अतिशय क्रिस्पी, कुरकुरीत आणि आतलं सारण मात्र मऊ लुसलुशीत असं झालंय. चला, सुंदर असे हे मोदक आपले तयार झालेत. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पासाठी तुम्ही देखील हे मोदक यावर्षी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच खमंग खुसखुशीत रेसिपी सोबत. धन्यवाद.